नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे माझ्या या शैक्षणिक यूट्यूब चॅनेलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण इंग्रजी विषयातील एक सुंदर धडा शिकणार आहोत, द पिकनिक. मुलांनो, तुम्हाला पिकनिकला जायला आवडते का? पिकनिकमध्ये आपण कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत मज्जा करतो, खेळ खेळतो आणि स्वादिष्ट पदार्थ खातो. या धड्यात आपण चित्राचे निरीक्षण करू, नवीन शब्द शिकू, सोपी वाक्य वाचू आणि पिकनिकबद्दल माहिती घेऊ. पण धडा सुरू करण्यापूर्वी आपण या धड्यातील काही कठीण शब्द म्हणजे हार्ड वर्ड्स शिकूया. त्यामुळे धडा समजायला खूप सोपा जाईल. चला तर मग आधी नवीन शब्द आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया आणि त्यानंतर संपूर्ण धडा शिकूया. तर चला आनंदाने आणि उत्साहाने आजचा धडा सुरू करूया. रेडी, लेट्स बिगिन. तर चला आता आपण पाहूया द पिकनिक या धड्यातील काही हार्ड वर्ड्स. पिकनिक, PICNIC, पिकनिक. पिकनिक म्हणजे सहल. फॅमिली, FAMILY, फॅमिली. फॅमिली म्हणजे कुटुंब. ट्री, TREE, ट्री. ट्री म्हणजे झाड. रिव्हर, RIVER, रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. बास्केट, BASKET, बास्केट. बास्केट म्हणजे टोपली. बनाना, BANANA, बनाना. बनाना म्हणजे केळी. ॲपल, APPLE, ॲपल. ॲपल म्हणजे सफरचंद. ग्रेप्स, GRAPES, ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. ग्वाहा, GUAVA, ग्वाहा. ग्वाहा म्हणजे पेरू. फ्रॉग, FROG, फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. बटरफ्लाय, BUTTERFLY, बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. काईट, KITE, काईट. काईट म्हणजे पतंग. क्लाउड, CLOUD, क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. बर्ड, BIRD, बर्ड. बर्ड म्हणजे पक्षी. बॉल, BALL, बॉल म्हणजे चेंडू. क्वेश्चन नंबर A, लेट्स टॉक अबाउट द फॉलोइंग पिक्चर. चला खालील चित्राबद्दल बोलूया. नंबर 1, व्हॉट डू यू सी इन द पिक्चर. तुम्हाला चित्रात काय दिसते? उत्तर नंबर 1, आय सी अ हॅपी फॅमिली इन द पिक्चर. मला चित्रात एक आनंदी कुटुंब दिसत आहे. नंबर 2, द फॅमिली इज एन्जॉईंग अ पिकनिक. कुटुंब पिकनिकचा आनंद घेत आहे. नंबर 3, द फॅमिली इज सिटिंग अंडर अ बिग ट्री. कुटुंब एका मोठ्या झाडाखाली बसले आहे. नंबर 4, देअर इज अ रिव्हर बिहाइंड द फॅमिली. कुटुंबाच्या मागे एक नदी आहे. नंबर 5, द मदर अँड फादर आर सिटिंग ऑन अ मॅट. आई आणि वडील चटईवर बसले आहेत. नंबर 6, द चिल्ड्रन आर सिटिंग विथ देअर पॅरेंट्स. मुले त्यांच्या आईवडिलांसोबत बसली आहेत. नंबर 7, देअर इज अ बास्केट ऑन द मॅट. चटईवर एक टोपली आहे. नंबर 8, द बास्केट कंटेन्स फ्रूट्स. टोपलीमध्ये फळे आहेत. नंबर 9, देअर आर बनानाज, ॲपल्स, ग्रेप्स अँड ग्वाहाज इन द बास्केट. टोपलीमध्ये केळी, सफरचंद, द्राक्षे आणि पेरू आहेत. नंबर 10, अ कॅट इज स्लीपिंग नियर द बास्केट. एक मांजर टोपलीजवळ झोपली आहे. नंबर 11, देअर आर प्लेट्स ऑफ लड्डूज अँड चकलीज ऑन द मॅट. चटईवर लाडू आणि चकलीच्या ताटल्या आहेत. नंबर 12, अ व्हाईट डॉग इज स्टँडिंग नियर द चिल्ड्रन. मुलाजवळ एक पांढरा कुत्रा उभा आहे. नंबर 13, अ बॉय इज फ्लाइंग अ काईट नियर द रिव्हर. नदीजवळ एक मुलगा पतंग उडवत आहे. नंबर 14, देअर आर 3 बटरफ्लाईज इन द पिक्चर. चित्रात 3 फुलपाखरे आहेत. नंबर 15, अ फ्रॉग इज सिटिंग ऑन अ स्टोन. एक बेडूक दगडावर बसलेला आहे. नंबर 16, बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय. आकाशात पक्षी उडत आहेत. नंबर 17, एव्हरीवन इज हॅप्पी अँड एन्जॉईंग द पिकनिक. सर्वजण आनंदी आहेत आणि पिकनिकचा आनंद घेत आहेत. क्वेश्चन नंबर 1 मधील दुसरा प्रश्न, हॅव यू एव्हर गॉन फॉर अ पिकनिक वेअर. तुम्ही कधी पिकनिकला गेला आहात का? कुठे? उत्तर, यस, आय हॅव गॉन फॉर अ पिकनिक. आय वेंट टू द बीच विथ माय फॅमिली. वी प्ले ऑन अ सँड, एट स्नॅक्स अँड हॅड अ वंडरफुल टाईम. होय, मी पिकनिकला गेलो आहे. मी माझ्या कुटुंबासोबत समुद्रकिनारी गेलो होतो. आम्ही वाळूत खेळलो, खाऊ खाल्ला आणि छान वेळ घालवला.
प्रत्येक विद्यार्थ्याचे उत्तर वेगळे असू शकते. हे फक्त एक एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर बी. व्हॉट कम्स टू युअर माइंड वेन यू लिसन टू द वर्ड पिकनिक? पिकनिक हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात काय येते? उत्तर: पिकनिक, फूड, फॅमिली, रिव्हर, फ्रेंड्स, ट्रॅव्हल, फन, हॉलिडे. मुलांनो, आज आपण द पिकनिक हा धडा शिकलो. या धड्यातील चित्र पाहिले, नवीन शब्द समजून घेतले आणि पिकनिकविषयी माहिती घेतली. मला आशा आहे की तुम्हाला हा धडा नक्कीच आवडला असेल आणि तो चांगला समजला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि मजेदार धड्यासह. धन्यवाद.